कधी कधी झडती हे अन्य पोलीस स्टेशनच्या हद्दीत घ्यायची असते। एक उदाहरण देईन मी तुम्हाला। ललित पाटील ड्रग्स प्रकरण सगळ्यांना माहिती आहे। ससूनच्या दरम्यान तिथं असताना ती ॲक्टिव्हिटी दिसली जाते आणि तिथं त्याला पकडलं जातं आणि मग पुणे पोलिसांचा तपास चालू होतो। पुढे जाऊन त्याच्या संघटनेवर मोक्का पण लावलाय। पण हा ड्रग्स आला कुठून बनवला, कोणी आणला, काय आणला हे तपासाचा भाग होता। मग जिथं बनवला जातो त्या जागेची पण झडती घेणं गरजेचं आहे, तिथून सुद्धा तो माल रिकवर करणं गरजेचं आहे। मग आता तो अन्य पोलीस स्टेशनच्या हद्दीत ती जागा आहे, त्याचा कारखाना आहे, मग त्या कारखान्याची झडती घ्यायची आहे, त्या जागेची झडती घ्यायची आहे। मग तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या PSOला ती नोटीस पाठवली जाईल की ह्या वस्तूंची ह्या ठिकाणची झडती घ्या, झडतीतून प्राप्त झालेल्या गोष्टी आमच्याकडे पाठवा। कधी कधी काय होतं की पुण्याचे पोलीस तपास एवढा फास्ट करायचा असतो की तपास करत असताना पुढे आरोपी गुन्हेगार अलर्ट झाले नाही पाहिजे। अलर्ट झाले तर त्या वस्तू ते हलवू शकतात, जागा बदलू शकतात, मग त्या वस्तू रिकवर कशा होणार। मग हेच पुण्याचे पोलीस जिथं त्याचा कारखाना असेल, नाशिकला असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, तिथे जातील आणि झडती घेऊन ज्या काही मालमत्ता आहे त्या रिकवर करून त्याची एक नोटीस, त्याची एक प्रत आणि त्या झडतीबाबतची माहिती स्थानिक PSOला तात्काळ कळवतील। आणि सोबत दंडाधिकारी जो तो तिथला स्थानिक मॅजिस्ट्रेट आहेत, दंडाधिकारी आहे, त्याला एक कॉपी पाठवली जाईल। झडतीतून ज्या काही रिकवर केलेल्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा प्रत त्या ताबाधारकाला, त्या जागा मालकाला दिली जाईल। तेच आहे इथं सविस्तर। आता इथं अन्य पोलीस स्टेशनच्या हद्दीतली झडती असते, म्हणजे इथं आता पोलीस मिक्स झालेत। मिक्स म्हणजे इकडचे पुण्याचे पण पोलीस, नाशिकचे पण पोलीस झाले मिक्स झडती घेण्यासाठी 186।